तळोदा शहरातील काशीराम शंकर नगरमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक वेशभूषेत महिलांनी संस्कृतीचा जल्लोष केला। कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यांनी उजळलेल्या रात्री शंकर काशीराम नगर परिसरात उत्साह, आनंद आणि संस्कृतीचा सुगम संगम अनुभवायला मिळाला। या निमित्तानं या ठिकाणच्या महिलांनी एक आगळीवेगळी कल्पना राबवली। घरातील जुन्या पारंपरिक कामांचे देखावे साकारून आपल्या संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवला। महिलांनी नऊवारी साड्या, पारंपरिक दागिने आणि जुन्या काळातील वेशभूषा परिधान करून आपल्या संस्कृतीचा झगमगता वारसा साकारला। त्यांनी गहू पाखडणे, दळणे, दही करणे, रांगोळी काढणे, तुळशीची पूजा करणे, चुलीवर स्वयंपाक करणे, विठ्ठल पूजन करणे अशा घरगुती कामांचे देखावे सादर केले। या सादरीकरणातून प्रेक्षकांना जुन्या काळातील स्त्रियांच्या कष्टमय आणि संस्कारमय जीवनाची झलक अनुभवायला मिळाली। कार्यक्रमामध्ये आपली परंपरा, आपला अभिमान या संकल्पनेवर आधारित स्पर्धा घेण्यात आली। प्रत्येक सहभागी महिलेनं आपल्या पोशाख, सादरीकरण आणि शैलीतून महाराष्ट्राच्या परंपरेची झलक सुंदरपणे सादर केली। चांदण्यांच्या प्रकाशात दुधाचा शिरा, गरम दूध आणि हास्य विनोदांच्या गप्पा यांनी हा सोहळा अधिकच रंगतदार झाला। महिलांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। एकंदरीत काशीराम शंकर नगरमधील कोजागिरी पौर्णिमेचा हा सोहळा फक्त चंद्रप्रकाशाचा नव्हे तर संस्कृती, सौंदर्य आणि स्त्री शक्तीच्या तेजानं उजळलेला ठरला। कार्यक्रम यशस्वीततेसाठी सपना सजनकार, शीतल चिंचोले, निरुपमा कर्णकार, रीना पटेल, रुचना चौधरी, लक्ष्मी सजनकार, रत्ना पटेल, कविता मराठे, छाया कुवर, सोनाली माळी यांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।